नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेदांत क्लासेसमध्ये मी तुमचे स्वागत करते। तर आज आपण 11वी अर्थशास्त्राच्या पुस्तकातील दुसरे प्रकरण पैसा हे पाहणार आहोत। जर तुम्हाला या प्रकरणामध्ये किंवा अर्थशास्त्राच्या कोणत्याही प्रकरणामध्ये काही समजले नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। बघा, हे अर्थशास्त्राचं पुस्तक आहे, इयत्ता 11वीचं। याच्यामध्ये दुसरं प्रकरण आहे पैसा, हे तुम्हाला मी आज शिकवणार आहे। तर पैसा हा असा घटक आहे की जो सर्वांना आवडतो, कारण पैशाशिवाय कोणतीच गोष्ट विकत घेता येत नाही। म्हणजेच आपण सर्व वस्तू पैशाने खरेदी करतो, त्यासाठी पैसा आपल्याला हवाच असतो। आपल्याला जर कपडे घ्यायचे असतील, सोने दागिने घ्यायचे असेल किंवा अन्नधान्य विकत घ्यायचं असेल तर पैसा हा आपल्याला लागतोच। म्हणजे कोणत्याही गोष्टी विकत घेण्यासाठी आपल्याला पहिला आपल्याकडे पैसा असायला हवा। मग अशा हा पैशाचा शोध कसा लागला, कुणी लावला आणि या पैशाचे प्रकार कोणते, ह्या पैशाला एवढे महत्त्व कसे प्राप्त झाले, महत्त्व कसे दिले गेले, हे सर्व आपण या एका प्रकरणामध्ये पाहणार आहोत। तर हे प्रकरण पैसा हे प्रकरण तुम्ही जेव्हा हा यूट्यूब चॅनल पाहत असणार आहे तेव्हा तुम्ही तुमचं अर्थशास्त्राचं पुस्तक उघडूनच ठेवायचं आहे आणि हे प्रकरण पाहायचं आहे। त्याच्यामध्ये मी शिकवत असताना किंवा जेव्हा तुम्ही हे यूट्यूब चॅनल पाहत असणार आहे तेव्हा मी काहीतरी तुम्हाला शिकवताना टिकमार्क करून देणार आहे प्रत्येक महत्त्वाच्या पॉईंटला, तेव्हा तुम्ही ते तुमच्या पुस्तकामध्ये करून घ्यायचं आहे। म्हणजे अर्थशास्त्र हा विषय असा आहे की जेवढं तुम्ही वाचाल तेवढा तो तुमच्या लक्षात राहतो। कारण काही गोष्टी अशा असतात अर्थशास्त्रामध्ये की कन्फ्युजन होतं आपल्याला, म्हणजे गोंधळ मनामध्ये निर्माण होतो। सगळा म्हणजे प्रकार किंवा सगळं लक्षात ठेवणं हे जरा आपल्याला अवघड जातं, म्हणून आपलं वाचन सारखं असलं पाहिजे। जेवढं तुम्ही वाचाल अर्थशास्त्रामध्ये तेवढं तुम्हाला ते लक्षात राहणार आहे। आणि काही महत्त्वाचे पॉईंट मी तुम्हाला इथं टिकमार्क करूनच देणार आहे, त्यामुळं तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ पाहत असणार आहे तेव्हा तुम्ही तुमचं पुस्तक समोर असलं पाहिजे। मानव हा बुद्धिमान प्राणी आहे, हे तर आपल्याला माहीतच आहे। माणसाने खूप शोध लावलेले आहेत, मोठमोठे शोध लागत आहेत आणि माणूस हा बुद्धिमान प्राणी तर आहेच। तसंच पैशाचा शोध हा जगातील अनेक महत्त्वपूर्ण मूलभूत शोधापैकी एक आहे। क्राउथर यांच्या मते ज्ञानाच्या प्रत्येक शाखेत काही मूलभूत संशोधन असते। आता हे क्राउथर हे एक ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ होते, त्यांनी पैशाचा शोध लावलेला आहे। उदाहरण, विज्ञानाचा अग्नीचा शोध, यांत्रिक शास्त्रात चाकाचा शोध इत्यादी पैशाचा शोध हा असाच एक महत्त्वपूर्ण शोध आहे। म्हणजे काय शोध म्हणजे काय, विज्ञानात अग्नीचा शोध जसा लागला, नंतर यांत्रिक शास्त्रामध्ये चाकांचा शोध कसा लागला, जसा लागलेला आहे तसाच पैशाचा शोध पण एक महत्त्वपूर्ण शोध आहे। तर क्राउथर या नावाला मी टिकमार्क केलेले आहे, कारण हे तुम्हाला विचारतात पैशाचा शोध कोणी लावला, हे नाव लक्षात ठेवायचं आहे। पैशाद्वारे विविध वस्तू व सेवांची खरेदी विक्री करता येते। पैशामुळे गरजांचे समाधान होते। आधुनिक अर्थव्यवस्था पैशावर अवलंबून आहे। दैनंदिन व्यवहारात पैसा हा वस्तू विनिमयातील समस्या दूर करतो। आता तुम्हाला हे एक पिक्चर इथं दाखवलेलं आहे। एकीकडे मासे घेऊन माणूस उभा आहे आणि एकीकडे हा थैलीमध्ये काहीतरी आहे।
म्हणजे हे एक वस्तू विनिमयाचं व्यवहार दाखवले. वस्तू विनिमय म्हणजे काय? एखादी वस्तू मी तुला देतो, त्याच्या बदल्यामध्ये तू मला दुसरी वस्तू दे. म्हणजे हा काय करत आहे? त्याला मासे देत आहे, त्या बदल्यात तो एक काहीतरी त्याला देत आहे म्हणजे एखादं समजा 1 किलो तांदूळ असेल, 1 किलो साखर असेल, काही तर पोटलीमध्ये असेल, तो त्याला देत आहे. म्हणजे ह्याला म्हणायचं काय? वस्तू विनिमय. म्हणजे एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू घेणे. आपण जर 1 किलो साखर देत असू, तर ज्याला आपण 1 किलो साखर देतो आहे, त्याच्याकडून आपण 1 किलो तांदूळ घेतो. याला म्हणायचं वस्तू विनिमय. म्हणजे वस्तूच्या बदल्यामध्ये वस्तू घेणे, ह्याला म्हणायचे वस्तू विनिमय. म्हणजे आधीच्या काळामध्ये पैशाचा वापर कसा करत होते? कारण आधीच्या काळात पैसा होता का? पैशाचा शोध लागला होता का? या नोटा होत्या का? कॉईन होते का? नव्हते. तरी त्यावेळेला व्यवहार हे चालत होते. कसे चालत होते? तर वस्तू विनिमय पद्धतीमधून व्यवहार चालत होते. लक्षात आलं का एवढं तुमच्या? ओके. आता या वस्तू विनिमयामध्ये अडचणी येत होत्या. आता ह्या अडचणी कोणत्या प्रकारच्या आहेत हे आपल्याला इथे दिलेलं आहे. गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव, मूल्यांच्या सामायिक मापदंडाचा अभाव, वस्तूंचा साठा करण्यातील अडचण, नंतर विभाज्यतेची अडचण आणि विलंबित देण्यातील अडचण. आता त्याचा अर्थ इथं दिलेला आहे आपल्याला. वस्तू विनिमय, वस्तूच्या बदल्यात वस्तू देणे घेणे म्हणजे वस्तू विनिमय. हे पण तुम्ही टिकमार्क करून ठेवलं तरी बरं होईल, कारण वस्तू विनिमय म्हणजे काय हे आपल्याला समजा विचारलं तर आपण ते सांगू शकतो. आता वस्तू विनिमयातील अडचणी ज्या तुम्हाला आता मी वाचून दाखवल्या दिल्याप्रमाणे, तर त्याचे इथे विश्लेषण त्यांनी पॉईंटचे केलेले आहे. आता 1, गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव. आता गरजांची दुहेरी संयोग म्हणजे काय? तर वस्तू विनिमय व्यवस्थेची मुख्य मर्यादा म्हणजे गरजाच्या दुहेरी संयोगाचा अभाव होय. उदाहरणार्थ, अ व्यक्तीकडे कापड आहे, त्या बदल्यात त्याला तांदूळ हवा आहे, व ब व्यक्तीकडे तांदूळ आहे पण त्याला अ व्यक्तीकडून कापड नको आहे. यामध्ये दुहेरी संयोगाचा अभाव असल्याने वस्तू विनिमय शक्य नाही. म्हणजे काय? तर वस्तू विनिमय व्यवस्थेची मुख्य मर्यादा म्हणजे गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव होय. म्हणजे काय? आपल्याला समजा एखाद्याकडून 1 किलो तांदूळ घ्यायचा आहे, पण किंवा आपल्याला त्याला 1 किलो तांदूळ द्यायचा आहे, पण त्या माणसाकडून आपल्याला काही नको आहे. मग अशा वेळेला ही वस्तू विनिमय पद्धत उपयोगी पडणार आहे का? तर नाही. म्हणजे आपल्याला काय होतं, दोन्हीकडे म्हणजे ह्यानी काय तर दिलं तर त्याच्याकडून काहीतरी घेतलंच पाहिजे, असा एक याच्यामध्ये अडचण निर्माण झाली. म्हणजे दुहेरी संयोगाचा अभाव म्हणजे दोन्हीकडून संयोग होऊ शकत नाही. दुसरं, मूल्यांच्या सामायिक मापदंडाचा अभाव. वस्तू विनिमय पद्धती वस्तूचे मूल्य मोजण्यासाठी प्रमाणित मापकाचा अभाव होतो. उदाहरणार्थ, 2 लिटर दुधाची तुलना 2 किलो तांदळाबरोबर करता येत नाही. म्हणजे काय? 2 लिटर दुधाची तुलना 2 किलो तांदळाबरोबर करता येत नाही. म्हणजे बघा, आता 2 लिटर दुधाची किंमत किती असणार आहे? वेगळी असणार आहे. आणि 2 किलो तांदळाची किंमत ही वेगळी असणार आहे. मग याच्यामध्ये वस्तू विनिमय कशी करणार आपण? म्हणजे दोन्हीच्या मूल्याची तुलना ही वेगवेगळी असणार आहे. त्यामुळे ही एक अडचण निर्माण झाली. नंतर तिसरी अडचण, वस्तूचा साठा करण्यातील अडचण. आता एखाद्याची घरं छोटी असतात, एखाद्याची मोठी असतात. मग ह्या वस्तूंचा साठा तो वर्षानुवर्ष करू शकत नाही. समजा छोट्या घरामध्ये प्रॉब्लेम असतात, वस्तू ठेवणार कुठं? आता 4-5 पोती जर आपल्याला धान्य साठवून ठेवायचं असेल, घर छोटं असेल, तर ती तेवढे धान्य ठेवणार कुठं? आणि जास्त दिवस ठेवल्यामुळे त्याला किडे लागतात,
म्हणजे असे काहीतरी प्रॉब्लेम तयार होतात. आणि नाशवंत वस्तू म्हणजे काय, तर दूध, अंडी, मासे, भाजीपाला इत्यादी वस्तू आपण जास्त दिवस ठेवू शकत नाही. आता आपल्याकडे फ्रीज आहे, तरी पण फ्रीजमध्ये आपण किती दिवस वस्तू ठेवणार आहोत. भाजीपाला 1 आठवडा 15 दिवस ठेवले तर तो कुजतो फ्रीजमध्ये सुद्धा. म्हणजेच काय, आपल्याला जास्त दिवस आपण वस्तू साठवून ठेवू शकत नाही. हे एक मोठी अडचण आहेच. नंतर चौथी अडचण काय, वस्तूच्या विभाज्यतेची अडचण. प्राणी, घर इत्यादीचे छोट्या भागात विभाजन करणे गैरसोयीचे होते. त्यामुळे एका वस्तूचा दुसऱ्या वस्तूशी विनिमय करणे अवघड होते. उदाहरणार्थ, अ या व्यक्तीकडे गव्हाचे पोते आहे, त्याला विनिमयात शेळी हवी आहे. ब या व्यक्तीकडे शेळी आहे, त्याला गव्हाचे अर्धे पोते हवे आहे. अशा वेळेस गव्हाचे अर्धे पोते असे विभाजन करणे शक्य आहे, परंतु जिवंत शेळीचे विभाजन करणे शक्य नाही. विभाज्यतेची अडचण निर्माण झाल्यामुळे विनिमय होऊ शकत नाही. म्हणजे काय, प्राणी, घर इत्यादीचे छोट्या भागात विभाजन करणे गैरसोयीचे होते. आता एखाद्याला आपल्याला 1 पोतं धान्य एखाद्याकडून घ्यायचं आहे आणि आपल्याकडे समजा 1 शेळी आहे, त्या बदल्यात आपण 1 शेळी देणार आहोत. समजा आपल्याला वाटलं की आता 1 पोतं धान्याची आपल्याला काही गरज नाही, आपण आता अर्धच पोतं धान्य घेऊया. मग जर आपण अर्धं पोतं धान्य घेतलं म्हणून काय, आपण अर्धी शेळी त्याला देणार आहोत का, तर अशा वेळेला ही अडचण येते. म्हणजे काय, विभाज्यतेची अडचण येते. नंतर 5वं, विलंबित देणी देण्यातील अडचण. विलंबित देणी म्हणजे भविष्यातील देणी व कर्जाचे परतफेड होय, परंतु वस्तू विनिमयात वस्तुरूपाने कर्ज परत करणे हे अवघड होते. आता विलंबित देणी म्हणजे काय, जी वेळाने द्यायची आहेत अशी देणी, ती आपल्याला ती वस्तुरूपाने देणं जमत नाही. कारण मगाशीच आपण बघितल्याप्रमाणे भविष्यामध्ये नाशवंत वस्तू जास्त दिवस राहत नाहीत आणि त्यांची परतफेड आपण करू शकत नाही. आता पैशाची व्याख्या आहे, मी टिकमार्क केलेले आहे बघा. प्राध्यापक क्राउथर, प्राध्यापक वॉकर, तुम्ही पण टिकमार्क करून घ्यायचे आहेत. आणि व्याख्या ह्या तोंडपाठच करायच्या आहेत. कोणत्याही अर्थशास्त्रातल्या व्याख्या असतील किंवा नावं असतील त्यांची, अर्थशास्त्रज्ञांची जी नावं असतील ती नावं आणि त्यांच्या व्याख्या ह्या तुम्ही तोंडपाठच करायच्या आहेत. तर आता क्राउथर यांची एक व्याख्या आहे, जी वस्तू विनिमय माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकार्य असते आणि त्याचबरोबर जी वस्तू मूल्यमापनाचे मूल्य संचयनाचे कार्य करते अशी कोणती वस्तू म्हणजे पैसा होय. बघा, मी टिकमार्क करते आहे पूर्ण ह्या व्याख्यांना आणि ह्या व्याख्या तुम्ही तोंडपाठच करायच्या आहेत. आणि दुसरी व्याख्या प्राध्यापक वॉकर यांची आहे, जो पैशाची कार्य करतो तो पैसा होय. आता पैशाची वृत्तक्रांती आणि पैशाचे प्रकार. आता पैशाचे पण प्रकार कसे असतात असं तुम्हाला वाटत असेल, कारण आपण तर बघतो ते कॉईन बघतोय आणि नोटा बघतोय, असे 2च प्रकारांमध्ये पैसा आपण बघतो. पण पैशाचे पण प्रकार होऊन गेले आधीपासून. जे लोक, आता ही कॉईन आणि नोटा ह्या सगळ्या आत्ताच्या आहेत. आधी व्यवहारामध्ये नोटा आणि कॉईन होते का, पूर्वीच्या जमान्यामध्ये अशा वस्तूंचा शोध लागलेला नव्हता. त्यावेळेला पण मग व्यवहार होत नव्हते का, तर होत होते. त्यावेळेला व्यवहार होत होते. पैसा अस्तित्वात येण्याचे कारण उत्क्रांती आहे, क्रांती नव्हे. पैशाचे स्वरूप काळाची गरज, स्वीकृतीचा विकास यानुसार सतत बदलली आहे. आजच्या आधुनिक काळात वापरले जाणारे पैशाचे स्वरूप हा काळाप्रमाणे झालेल्या बदलांचा परिणाम आहे. पैशाच्या उत्क्रांतीनुसार चलनाचे विविध प्रकार खालीलप्रमाणे आहेत. आता ही आकृती 2.2 मध्ये हे दाखवलेलं आहे त्यांनी. पशु पैसा, वस्तू पैसा, धातू पैसा, नंतर कागदी पैसा, पत पैसा, प्लास्टिक पैसा, इलेक्ट्रॉनिक पैसा, असे पैशाचे 8 प्रकार यांनी इथे आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. आता ते म्हणजे काय, आता पशु पैसा म्हणजे काय, कागदी पैसा म्हणजे ह्याचे पण विश्लेषण आपण इथं पाहणार आहोत. आता बघा, पहिला पशु पैसा. पशु पैसा म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये
जेव्हा धातू पैसा नव्हता, म्हणजे असे कॉईन आणि नोटा असं नव्हतं, याचा शोध लागलेला नव्हता, तेव्हा ही देवाणघेवाण होत होती. त्यावेळेला देवाणघेवाण होत असताना त्यावेळेला गायी, शेळ्या, मेंढ्या अशा जीवित वस्तूंचा उपयोग केला जात होता. म्हणजे एखादी वस्तू घ्यायच्या असेल तर गायी, शेळ्या, मेंढ्या द्यायच्या आणि ती वस्तू घ्यायची. मग नंतर तुम्हाला मगाशी म्हणजे सांगितल्याप्रमाणे विभाजनाची अडचण कशी येत होती हे तुम्हाला मी विश्लेषण मगाशी केलेलेच आहे. या विभाजनाच्या अडचणीमुळे हा पशुपैसाही नंतर काळाच्या ओघामध्ये मागे पडला. नंतर वस्तू पैसा. जुन्या काळात ज्या वस्तू पैसा देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून वापरल्या जात होत्या त्या हवामानाची स्थिती व संस्कृती अवलंबून होत्या. आता पुराण काळामध्ये वस्तू पैसा म्हणजे एखादे वस्तू वापरल्या जात होत्या. त्या वस्तू म्हणजे प्राण्यांची कातडी, धान्य, शिंपले, पिसे, हस्तिदंत, मीठ, दगड व दुर्मिळ वस्तू हे विनिमयाचे माध्यम म्हणून वापरले जात होते. पण हे कशावर अवलंबून होते तर हवामानाची स्थिती आणि संस्कृती. तर हवामानाची स्थिती म्हणजे शिंपले पावसाळ्यात मिळणार, हस्तिदंत, पिसे, मीठ, दगड, दुर्मिळ वस्तू. आता मीठ आपण तयार कधी करतो? उन्हाळ्यामध्ये मीठ तयार होतं. म्हणजे हवामानाच्या प्रमाणे त्या वस्तू त्यांना मिळत होत्या आणि त्या वस्तू मग त्यावेळेला घेऊन त्याची देवाणघेवाण करणे पण अवघड होत होते. प्राण्यांची कातडी ह्या वस्तू विनिमयाचे माध्यम वापरले जात होते, पण तेही अडचणीचं होत होतं. नंतर निर्माण झाला धातू पैसा. धातू पैसा तयार करताना सोने, चांदी, तांबे, अल्युमिनियम, निकेल इत्यादी धातूचा वापर केला जात होता. परंतु मौल्यवान धातू व धातूच्या तुकड्यातील समानतेच्या अभावामुळे धातूच्या नाण्यांचा शोध लागला. आता धातू पैसा म्हणजे सोने, चांदी, तांबे, अल्युमिनियम, निकेल. आता ह्या धातूपासून जे कॉईन बनवले जात होते ते सगळे कॉईन कसे होते? प्रत्येक धातूचं मूल्य हे वेगवेगळं होतं. वेगवेगळं असल्यामुळे त्याच्यामध्ये समानता आपण करू शकत नव्हतो. त्यामुळे हा पैसाही परत मागे पडला. नंतर धातूची नाणी. पूर्वीच्या काळी विविध राज्यांचे राजे त्यांची मुद्रा असलेली नाणी बनवत असत. काळ परत शासकीय धोरणानुसार मौद्रिक नाण्यामध्ये एकवाक्यता व कायदेशीर स्थिरता आणण्याच्या उद्देशाने प्रणाली निश्चित केली गेली. नाण्याचे वर्गीकरण खालीलप्रमाणे: प्रमाणित किंवा प्रदान नाणी आणि दुसरं गौण नाणी किंवा लाक्षणिक नाणी. आता तांबे, चांदी, अल्युमिनियम, सोने, निकेल ह्यापासून मिळलेले जे धातू बनवलेले जे धातूचा पैसा होता तो पैसा असमानतेमुळे आपण तो व्यवहारात आणू शकत नव्हतो. तर त्यासाठी मग शासनाने प्रामाणिक आणि प्रदान नाणी आणि गौण नाणी असे 2 प्रकार तयार केले. त्यांच्या समानतेसाठी किंवा असमानता असल्यामुळे. तर प्रदान नाणी किंवा प्रमाणित नाणी म्हणजे काय? तर दर्शनी मूल्य व आंतरिक मूल्य सारखे असते. बघा मी टिकमार्क केलेली आहे. प्रमाणित नाणी दर्शनी मूल्य आणि आंतरिक मूल्य सारखे असते. अधिकृत यंत्रणेद्वारे दर्शनी मूल्याचे विनिमय मूल्य निश्चित केले जाते. ही नाणी सोने, चांदी इत्यादी धातूपासून बनवलेली असतात. ब्रिटिश कालखंडात काही दिवस प्रमाणित नाणी वापरली जात होती. म्हणजे ही नाणी कशी असणार आहेत? प्रमाणित असणार आहेत, सोने, चांदी आणि महागही असणार आहेत. म्हणजे ह्याचे विनिमय माध्यम म्हणून आपण जास्त वापर करू शकत नाही कारण ती महाग असल्यामुळे. आणि गौण नाणी म्हणजे लाक्षणिक नाणी म्हणजे ज्यांचे दर्शनी मूल्य हे आंतरिक मूल्यापेक्षा जास्त असते. आता दर्शनी मूल्य हे आंतरिक मूल्यापेक्षा जास्त असते. मी टिकमार्क केलेला आहे, तुम्ही पण करायचं आहे. ही नाणी अल्युमिनियम, निकेल यासारख्या कमी दर्जाच्या धातूपासून बनवलेली असतात. ही नाणी कशापासून बनवलेली असतात हेही महत्त्वाचं आहे. अल्युमिनियम आणि निकेल यांना काय म्हणायचं आहे? लाक्षणिक किंवा गौण नाणी. आता आपल्या जे व्यवहारात जी आपण नाणी वापरतो ती सगळी कशी आहेत? लाक्षणिक आणि गौण आहेत. लाक्षणिक किंवा गौण नाणी जे आपण म्हणतो तशी आहेत. आता 1 रुपयाचं जर कॉईन आपला कुठं हरवला तर आपल्याला त्याचं काहीही वाटत नाही कारण ती कसं आहे? गौण नाणी आहेत.
गौण नाण्याच्या वहननीतीच्या अडचण म्हणजे कागदी पैसा अस्तित्वात आला. तर गौण नाणी पण काय व्हायला लागलं की त्यांचं एकीकडून दुसरीकडे घेऊन जात असताना त्याचं ओझ किंवा 1,00,000 रुपयाचं 1,00,000 रुपये आपल्याला घेऊन जायचे असतील तर ते नाण्याच्या माध्यमातून पूर्ण आपली बॅग भरून जाईल आणि एवढी मोठी बॅगचं ओझं आपण इकडून इकडे घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे ती अडचण त्यावेळी निर्माण झाली. नंतर कागदी पैसा अस्तित्वात आला. कागदी पैसा धातूच्या पैशाला पर्याय आहे. भारतात नोटा चलनात आणण्याचे एकाधिकार मध्यवर्ती बँकेकडे आहे. आता कागदी पैसा कसा आहे तर आत्ता आपल्याकडे सर्व प्रकारे कागदी पैसा आपण वापरतोय. त्याचा पूर्ण अधिकार कुणाकडे आहे तर मध्यवर्ती बँकेकडे आहे, रिझर्व्ह बँकेकडे आहे. ते पण तुम्ही टिकमार्क करून घ्यायचं आहे. मध्यवर्ती बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ह्या बँकेकडे सर्व प्रकारचा अधिकार त्याचा आहे. भारतामध्ये एक प्रकारची नोट व सर्व प्रकारची नाणी, 1 रुपयाची नोट व सर्व प्रकारची नाणी भारत सरकारकडून चलनात आणली जातात व त्यापुढील चलनाच्या निमित्तीचे अधिकार मध्यवर्ती बँकेकडे आहेत. कागदी पैसा हाताळण्यातील गैरसोय, पैसा साठवण्यातील जोखीम या कारणामुळे बँक पैसा अस्तित्वात आला. आता पतपैसा किंवा बँक पैसा. पतपैसा म्हणजे बँक पैसा होय. बँक लोकांकडून ठेवलेल्या ठेवीच्या आधारे पतपैसा निर्माण करतात. आता पतपैसा म्हणजे आपल्याला माहीतच असेल, आपण बँकेचे व्यवहार थोडे तरी करतो. आता तुम्ही करत असाल असं मी थोडं गृहीत धरतो, बँकेत जाणं येणं. तर पतपैसा म्हणजे काय, आपण एखादी ठेव बँकेमध्ये ठेवतो. समजा 1,00,000 रुपये असेल, 2,00,000 रुपये असेल, अशी ठेव बँकेकडे ठेवली जाते आणि त्या आपल्या पैशावर बँक पतनिर्मिती करते. पतनिर्मिती म्हणजे काय, आपला पैसा व्यवहारामध्ये म्हणजे कर्ज देणे. आता आपण सेविंग केलेली असते, 1,00,000 किंवा 2,00,000 रुपयाची आपण सेविंग करतो. सेविंगवर आपल्याला बँक काहीतरी व्याज देते आणि दुप्पट व्याजाने ती रक्कम बँक बाहेर कर्ज रूपाने फिरवत असते आणि ह्या दुप्पट ज्या व्याजातून त्याला जे पैसे बँकेला मिळतात आपल्या पैशावर, त्याला म्हणायचं पतनिर्मिती करणे म्हणजे पतपैसा. म्हणजे अशा प्रकारे पतपैसा बँक निर्माण करत असते. त्याचा वापर पतपैसा केला जातो. हा केव्हाही काढता येतो किंवा ज्याचे दुसऱ्या व्यक्तीकडे धनादेश, धनाकाश इत्यादी सहाय्याने हस्तांतरण करता येते. हा धनादेश, धनाकाश इत्यादी पैशाकडे कार्य करतो. आणि आपण कसं चेकनी पैसे काढतो, परत चेकनी भरतो पैसे, असंही करतो. तर ठेवी हस्तांतरित करण्याचे पतसाधन आहे. पतपैसा देशाच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतो. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात पैसा विरहित देवाणघेवाण अधिक महत्त्वाचे असल्याने प्लास्टिक पैसे अस्तित्वात आला. तर आता हा पतपैसा झाला. आता प्लास्टिक पैसा. आता प्लास्टिक पैसा म्हणजे काय, का प्लास्टिकच्या कागदापासून बनवला आहे काय तर नाही. तर प्लास्टिक पैसा म्हणजे डेबिट कार्ड आणि आपलं क्रेडिट कार्ड. टिकमार्क करून घ्यायचं आहे तुम्ही. प्लास्टिक पैसा म्हणजे काय तर डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड ह्या माध्यमातून जे आपण विनिमय करत असतो, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून, त्याला आपण म्हटलेलं आहे ते प्लास्टिक पैसा. नवीन शोधाचे पुढचे पाऊल म्हणजे इलेक्ट्रॉनिक पैसा. आता प्लास्टिक पैसा म्हणजे डेबिट क्रेडिट कार्ड झालं. आता इलेक्ट्रॉनिक पैसा. आता घरातल्या घरात बसून आपण बँकेचे व्यवहार करत असतो. मोबाईलवरून, लॅपटॉपवरून, कम्प्युटरवरून ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करत असतो, गुगल पे करत असतो, पेटीएम करत असतो. हे सगळं करत असताना आपण माध्यमांचा उपयोग करतो. कोणते तर मोबाईल, टॅबलेट, स्मार्ट कार्ड्स आणि संगणक. ह्या वस्तूंचा वापर करून आपण हे सगळे ट्रान्झॅक्शन करत असतो, बँकेचे व्यवहार करत असतो. याला काय म्हणतात आपण इलेक्ट्रॉनिक पैसा. म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा आपण वापर करत असतो अशामध्ये, म्हणून ह्याला म्हटलेलं आहे इलेक्ट्रॉनिक पैसा. तर आणखी 2 प्रकार इथं सांगितलेले आहेत, विधिग्राह्य पैसा आणि अविधिग्राह्य पैसा. तर विधिग्राह्य पैसा म्हणजे काय, शासनाने स्वीकारलेला, म्हणजे ह्या पैशाला कायद्याचे पाठबळ असल्यामुळे कोणत्याही व्यवहारात स्वीकारला जातो. भारतातील सर्व नाणी व चलनी नोटा इत्यादी. म्हणजे शासनानं आपल्याला ते अधिकार दिले आहेत
की हा पैसा चलनामध्ये चालतो. म्हणजे 2 रुपयाचं नाणं, 1 रुपयाचं. आता आपण म्हटलं अरे हे 50 पैशाचं नाणं चालत नाही. मग चालत नाही म्हटल्यानंतर ते व्यवहारात चालणार आहे का? नाही चालत, कारण शासनानं त्याला स्वीकृती दिलेली नसते. म्हणून व्यवहारामध्ये सरकार कायद्यानं जे पाठबळ ज्या पैशाला मिळालेलं असतं त्याला म्हणतात विधिग्राह्य पैसा. म्हणजे शासनाने मंजूर केलेले जे पैसे असतात, जे ते चलनामध्ये असतात, ते चलनामध्ये चालतात आणि ते चलनामध्ये आपण त्याचा वापर करतो. समजा जुन्या काळातले आपण जर कॉईन आणले आणि त्याच्या काही वस्तू विकत घ्यायला गेलो तर ते चालणार नाही, कारण ते कधी बंद झालेलं सरकारच्या कायद्याचे पाठबळ त्याच्यावर नसतं. त्यामुळे अविधिग्राह्य पैसा हा पैसा लोक अंतिम देवाणघेवाण करण्यासाठी वापरतात. कोणतेही कायदेशीर पाठबळ नसल्याने हा पैसा नाकारता येतो. याला पर्याय पैसा किंवा ऐच्छिक पैसा असे म्हणतात. धनादेश, विनिमय पत्र इत्यादी. म्हणजे चेक जे आपण वापरतो, चेकनी पैसे काढतो, भरतो, तो सगळा काय अविधिग्राह्य पैसा अंतिम देवाणघेवाण करण्यासाठी वापरतात. पैशाचे गुणधर्म. आता पैशाचे प्रकार पाहिले आपण. आता पैशाचे काही गुणधर्मही दिलेले आहेत. म्हणजे प्रत्येक वस्तूला काहीतरी गुणधर्म असतात, त्याच पद्धतीने पैशाचे पण इथं गुणधर्म आहेत. सार्वत्रिक स्वीकार्यता. स्वीकार्यता म्हणजे सर्वांनी स्वीकारलेले. सार्वत्रिक म्हणजे सर्वांनी स्वीकारलेले अशी वस्तू. सर्वांनी स्वीकारलेली अशी वस्तू. पैसा या वस्तूमध्ये सार्वत्रिक स्वीकारता गुणधर्म असल्याने तो विनिमयाचे माध्यम म्हणून वापरला जातो. पैसा एक अशी वस्तू आहे की सर्वांनी ती स्वीकारलेली आहे. त्यामुळे कुठंही गेला, कुठंही आपण काही खरेदी करायला गेलो तर पैसा आपण विनिमयाचे माध्यम म्हणून वापरू शकतो. विभाज्यता. छोट्या व्यवहारामध्ये पैसे छोट्या मूल्यात विभाजन करणे सोपे जाते. म्हणजे 50,000चे आपण जर विभाजन करायचे असेल तर 25,000 होतात. आणि किंवा 1 रुपयाची वस्तू घ्यायची किंवा 5 रुपयाची वस्तू घ्यायची असेल किंवा 10 रुपयाची वस्तू घ्यायची असेल तर 10 रुपयाची नोट आपण दिली आणि आपण 5 रुपयाची वस्तू घेतली तर 5 रुपये आपल्याला परत दिले जाते. म्हणजे विभाज्यता होते. तिसरं टिकाऊपणा. पैशाच्या अंगी टिकाऊपणा हा गुणधर्म असल्याने चलनी नोटा व नाणे दीर्घकाळ पुन्हा पुन्हा वापरता येतात. आता आपण पैसे कितीही वर्ष ठेवले आपल्याकडे तर त्याच्यामध्ये काही होत नाही, त्याला गंज चढत नाही किंवा ते खराब होत नाहीत, काही त्यांना होत नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये तो टिकाऊपणा असतो. पैशाच्या अंगी टिकाऊपणा असतो. सुज्ञता. पैसा ही वस्तू सुलभतेने ओळखता येते. देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्तीकडून निर्माण होणारी संदिग्धता टाळता येते. पैसा ही वस्तू सुलभतेने ओळखता येते. अगदी आता पैसा 1 रुपयाचं नाणं कोणतं आहे, 2 रुपयाचं नाणं कोणतं आहे, 5 रुपयाचं कोणतं, 50 रुपयाची नोट कोणती किंवा 2000ची नोट कोणती, हे सगळ्या वस्तू म्हणजे सगळे पैशातले प्रकार सर्वजण ओळखतात. म्हणजे अगदी न शिकलेला माणूस असेल किंवा खेड्यातील अडाणी माणूस असेल तरीही तो पैसे ओळखतो. त्याला शिक्षणाची गरज नाही पैसे ओळखायला. म्हणजे काय सुज्ञता. वहनीयता. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी सहजगत्या सोयीनुसार वाहून नेता येते. चलनी नोटा. चलनी नोटा कुठंही आपण केव्हाही घेऊन जाऊ शकतो. आता 6वा प्रकार आहे तो आहे एकजिन्सीपणा. एखाद्या विशिष्ट परिमाणाचे पैसे गुण वैशिष्ट्यामुळे एकजिन्सी दिसतात. म्हणजे 1 रुपयाची नाणी जर सगळीकडे आपण पाहिली तर ती सेमच असतात. 2 रुपयाची नाणी सेम असतात. 5 रुपयाची नाणी सेम असतात. म्हणजे आपण महाराष्ट्रात 30 नाणी बघतोय किंवा कर्नाटकमध्ये गेलो तर 30 नाणी सेमच असणार आहे किंवा इकडे उत्तर प्रदेशात गेलो तरी पण 5 रुपयाचं नाणं बदलणार नाही, तीही सेमच असणार आहे. म्हणजे काय आहे एकजिन्सीपणा. स्थिरता. पैशाला स्थिर मौद्रिक मूल्य आहे. ते वस्तू व सेवांचे विनिमय मोजण्यासाठी वापरतात. या वस्तूची देवाणघेवाण भविष्यातील गरजानुसार केली जाते. पैशाला काय आहे मौद्रिक मूल्य आहे.
म्हणजे मूल्य हे सर्वांचे, प्रत्येक पैशाचे मूल्य हे वेगवेगळे आहे. मौद्रिक मूल्य आहे स्थिर. 10 रुपयाचं नाणं असेल किंवा 10 रुपयाची नोट असेल तर त्याला एक स्थिर मौद्रिक मूल्य आहे, जे वस्तू सेवांचे विनिमय मूल्य मोजण्यासाठी वापरतात. आता पैशाची कार्य पण आहेत. काही प्राथमिक कार्य आहेत, काही दुय्यम कार्य आहेत आणि काही अनुषंगिक कार्य आहेत. आता हे पॉईंट सगळे तुम्हाला वाचत असताना लक्षात ठेवावेच लागतात. पैशाचे प्रकार म्हणा, पैशाचे गुणधर्म म्हणा, पैशाची कार्य म्हणा, असं आपल्याला प्रश्न विचारतात. त्यावेळेला आपल्याला ही सगळं लक्षात ठेवावे लागतात. त्यामुळं सारखं वाचन आपलं असेल तर आपण ते लक्षात व्यवस्थित ठेवू शकतो. आता आपण पैशाची कार्य पाहणार आहोत. एक आहे विनिमयाचे माध्यम. आता आधीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पैशाशिवाय आपण काही खरेदी काही करू शकत नाही. विनिमय माध्यम म्हणून आपण पैशाचाच वापर करतो. मूल्यमापनाचे साधन किंवा हिशोबाचे परिमाण. वस्तू सेवांची किंमत पैशात व्यक्त केली जाते. पैशावर वस्तूच्या किमतीची तुलना करता येते. विविध चलनाद्वारे विविध देशातील वस्तूचे मूल्य व्यक्त करता येते. उदाहरणार्थ भारतातील रुपया, संयुक्त अमेरिकेच्या संस्थानामध्ये डॉलर, युनायटेड किंगडमचे पौंड, जपानचे येन इत्यादी. तसेच सर्व प्रकारचे उत्पन्न, खर्च, मालमत्ता, देणी पैशाच्या स्वरूपात व्यक्त करता येतात. म्हणजे पैशाला काहीतरी मूल्य, वस्तू व सेवांची किंमत पैशात व्यक्त केली जाते. म्हणजे एखादी वस्तू खरेदी करताना आपण किती रुपयाची आहे हे विचारू शकतो. त्या रुपयाची म्हणजे ती किंमत त्या वस्तूची केली जाते. प्रॉपर्टी खरेदी करताना पण ती प्रॉपर्टी किती रुपयाची आहे हे आपण पैशामध्ये त्याची गिनती करू शकतो. किंवा आपल्या देशातील रुपया दुसऱ्याच्या म्हणजे अमेरिकेतील डॉलर किंवा पौंड, येन यांच्यामध्ये पण आपण तुलना करू शकतो. आता दुय्यम कार्य. विलंबित देणी देण्याचे साधन. आता विलंबित देणी म्हणजे काय? आपली कर्ज खूप वेळाने आपल्याला द्यायची आहेत, जी भविष्यकाळात आपल्याला द्यायची आहेत, अशी विलंबित देणी. वस्तू विनिमय व्यवस्थित कर्ज घेणे सोपे होते, पण त्याची परतफेड करणे अवघड होते. आता वस्तू विनिमयामध्ये कसं होतं, एखादं आपण कर्ज घेतलं आणि ते काळांतरानं आपल्याला द्यायचं असेल तर एखादी वस्तू घेतली आणि ती काळांतराने आपल्याला जर द्यायची असेल तर तशीच आपण देऊ शकू का? तर नाही देऊ शकणार. पण पैसा आपण देऊ शकतो, कारण पैसा हा टिकाऊ असल्यामुळे आपण कोणत्याही वेळेला तो देऊ शकतो. तसं वस्तूमध्ये धान्य, गुरे ह्या वस्तू आपण जर आत्ता घेतल्या तर त्या 10 वर्षाने आपल्याला रिटर्न द्यायच्या असतील तर ते तशाच राहणार आहेत का? तर नाही. तर ती अडचण होती वस्तू विनिमयाची. आणि पैशामध्ये असतील तर आपण कधीही ते पैसे आपण परत करू शकतो. पैशाने ही समस्या सोडवली. मूल्य संचयनाचे साधन. पैसा मूल्य संचयनाचे कार्य करतो. पैसा वर्तमान गरजांची पूर्तता करण्याबरोबर भविष्यकाळातील गरजांची पूर्तता करण्यासाठी वापरला जातो. हे बस्तीमुळे शक्य होते. लॉर्ड जेम्किन्स यांच्या मते पैसा वर्तमान काळ व भविष्यकाळ यांच्यातील दुवा आहे. याला टिक मार्क करून घ्यायचे आहे. पैसा हे मूल्य संचयनाचे कार्य करतो. मूल्य संचयनाचे कार्य करतो म्हणजे पैसा हा आपण साठवून ठेवू शकतो कितीही वर्ष. वर्तमान काळात, भूतकाळात, भविष्यकाळात आपण त्याला वर्तमान काळात आणि भविष्य काळामध्ये आपण तो वापरू शकतो. तसंच लॉर्ड केन्सनी म्हटल्याप्रमाणे पैसा वर्तमान काळ व भविष्यकाळ यांच्यातील दुवा आहे. आता तिसरा मुद्दा आहे मूल्य हस्तांतरणाचे साधन. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैशाला वाहून नेऊ शकतो किंवा कुठेही आपण पैशामुळे कुठल्याही ठिकाणी जाऊन खरेदी करू शकतो. कुठल्याही गावी किंवा राज्यात, देशात जाऊन आपण पैशामुळे प्लॉट, दुकान, शेत जमीन इत्यादी खरेदी करू शकतो. नंतर पैशाची अनुषंगिक कार्य. प्राध्यापक किनले यांच्या मते आधुनिक काळात पैसा प्रत्येक व्यवहारात महत्त्वाची भूमिका पार पडतो. आता हे आपण टिकमार्क करून घ्यायचं आहे तुम्ही. प्राध्यापक किनले यांच्या मते
आधुनिक काळात पैसा प्रत्येक आर्थिक व्यवहारात महत्त्वाची भूमिका पाडतो. लॉर्ड जेम केन्सचं तर तुम्ही टिकमार्क करून घेतलंच असेल आतापर्यंत. आता हे पण टिकमार्क करून घ्यायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. नंतर राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन. राष्ट्रीय उत्पन्न हे पैशाच्या स्वरूपात मोजले जाते. राष्ट्रीय उत्पन्नाचे वितरण उत्पन्नाच्या 4 घटकामध्ये मौद्रिक मोबदल्याच्या स्वरूपात केले जाते. खंड, वेतन, व्याज, नफा. आता जमिनीला खंड, श्रमाला वेतन दिलं जातं आणि भांडवलाला व्याज दिलं जातं आणि नफा. तर राष्ट्रीय उत्पन्न आपण वर्षातून एकदाच मोजलं जातं, तेव्हा या 4 घटकामध्ये त्याचं विभाजन केलं जातं आणि 4 घटकांच्या साह्यामधून त्याचं मूल्य मापलं जातं. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आपण पैशाच्या स्वरूपात मोजू शकतो. म्हणजे एका वर्षामध्ये राष्ट्राचं उत्पन्न किती वाढलं किंवा घटलं हे सर्व आपण पैशाच्या रूपामध्ये ठरवू शकतो, मोजू शकतो. दुसरं, पत पैशाचा आधार. व्यापारी बँका प्राथमिक ठेवीच्या आधारावर पत पैसा निर्माण करतात. पैसा हा पत निर्मितीसाठी रोखतेचा आधार आहे. मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बँका पत पैसा कसा तयार करतात, तर पैसा हा कसा आहे, पत निर्मितीचा रोखतेचा आधार आहे. पत निर्मितीसाठी रोखतेचा आधार आहे. कोण आहे, तर पैसा. पैसा हा पत निर्मितीचा रोखतेचा आधार आहे. विचारू पण शकतात, फिल इन द ब्लँक्सला किंवा गाळलेल्या जागा भरा अशामध्ये तुम्हाला काही विचारू शकतात. संपत्तीचे रोखतेत रूपांतर. पैसा ही सर्वात मोठी तरल संपत्ती आहे. ती कोणत्याही मालमत्तेत रूपांतरित करता येते आणि कोणतीही मालमत्ता पैशाच्या रूपांतरित करता येते. एखादी व्यक्ती सोने खरेदी करून परत विकू शकते. त्यातून सरकारी कर्ज रोखे खरेदी करू शकते. म्हणजे ही काय आहे, तरल संपत्ती आहे पैसा ही. म्हणजे त्या पैशामधून आपण काही खरेदी करू शकतो, सोने खरेदी करू शकतो, परत ती सोने विकून परत आपण पैसा मिळवू शकतो. म्हणजे प्रत्येक वेळी पैशाने वस्तू खरेदी करून त्या वस्तू विकू पण शकतो आणि त्याच्यातून पैसे मिळवू शकतो. आता पुढं, स्थूल आर्थिक चलांचे मापन. स्थूल राष्ट्रीय उत्पादन, एकूण बचत, एकूण गुंतवणूक इत्यादी सारख्या स्थूल आर्थिक चलांची मोजदाद मौद्रिक चलनाच्या रूपात पैशामुळे करता येते. तसेच पैशामुळे शासकीय कर आकारणी व अर्थसंकल्प मांडणी करणे सोयीचे होते. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न, मगाशी आपण पाहिल्याप्रमाणे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी पैशाचा वापर आपण करतो. पैशामध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजू शकतो. तसंच एकूण बचत किती आहे, एकूण गुंतवणूक किती आहे, कारण बचतीवर आपल्याला व्याज दिलं जातं आणि गुंतवणुकीवर नफा किंवा असं आपण घेतो. गुंतवणूक आपण एखाद्या गोष्टीमध्ये केली तर त्याच्यात आपल्याला नफा किती भेटेल, किंवा एखादी बचत केली तर त्या बचतीवर आपल्याला व्याज किती होणार आहे किंवा मिळणार आहे, फायदा किती मिळणार आहे, हे पण आपण बघतो. म्हणजे एकूण बचत, एकूण गुंतवणूक इत्यादी सारे स्थूल आर्थिक चलाची मोजदाद मौद्रिक चलनाच्या रूपात पैशामुळे करता येते. तसे पैशामुळे शासकीय कर आकारणी व अर्थसंकल्पन बांधणी करणे सोयीचे होते. आता ही झाली सगळी पैशाची कार्ये. आता काळा पैसा संकल्पना. तर काळा पैसा हे तर ऐकून आपल्याला माहीतच आहे, आपल्या व्यवहारामध्ये किंवा जनरली आपण सगळीकडूनच ऐकतो काळा पैसा हा शब्द. न्यूज चॅनलमधून ऐकतो सगळीकडून काळा पैसा आता हा काळा पैसा म्हणजे तरी काय, तर उत्पन्नावरील कर न भरल्याने काळ्या पैशाची निर्मिती होते. हा पैसा कायदेशीर, बेकायदेशीर पद्धतीने व कर चुकवेगिरी करून मिळवला जातो. आता आपण जे उत्पन्न मिळवतो त्या उत्पन्नावर कर भरला जातो. म्हणजे आपण जो टॅक्स भरतो तो जर टॅक्स आपण चुकवला, नाही भरला सरकारला, तर त्याच्यातून काळ्या पैशाची निर्मिती होते. म्हणजे असा एखादा पैसा की ज्याचा जो
ज्याची कुठेही नोंद नाही, ज्याची कुठेही रिसीट नाही, बिल नाही, पावती नाही, काही नाही, कुठेही त्याची नोंद नाही, असा जो पैसा असतो त्याला आपण काळा पैसा म्हणतो. म्हणजे भ्रष्टाचार, लाच, काळा बाजार, साठवणे इत्यादीत वाढ होते. त्यामुळे काळ्या पैशामुळे अशा बेकायदेशीर घडामोडींना चालना मिळते. त्यामुळे आर्थिक विकासात अडथळे निर्माण होतात. काळ्या पैशामुळे आर्थिक, राजकीय, सामाजिक अस्थिरता निर्माण होते. काळ्या पैशावर नियंत्रण आणणारे विविध साधनांपैकी विमुद्रीकरण हे एक साधन आहे. जागतिक स्तरावर अनेक राष्ट्रांनी या मार्गाचा अवलंब केला आहे. विमुद्रीकरण म्हणजे काय? विमुद्रीकरण म्हणजे पैशाचा उपयोग जास्तीत जास्त व्यवहारामध्ये पैशाचा उपयोग न करता डिजिटल म्हणजे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन म्हणतो आपण, आत्ता जे आपण करतो आहे प्रत्येक आता करोनामुळे तर जास्तीत जास्त आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच करतो आहे. म्हणजे डिजिटलायझेशनच झालेलं आहे प्रत्येक पैशाच्या व्यवहारामध्ये. म्हणजे विमुद्रीकरण ही संकल्पना आपल्याला जे आपण आता सध्या तरी अंमलात आणतोच आहोत, कारण जास्तीत जास्त फिजिकली पैशाचा वापर कमी करून ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचाच वापर करणं म्हणजेच विमुद्रीकरण. ह्याच पद्धतीचा उपयोग आता सर्व देशामधून, सर्व राष्ट्रांमधून करण्याचा म्हणजे प्रयत्न चालू आहे सध्या तरी. हे कशासाठी? तर काळ्या पैशाची निर्मिती होऊ नये म्हणून. तर मित्रांनो, तुम्हाला सर्व समजलं असेल असं मला वाटतंय, कारण मी तुमच्या ह्या लेसनमधून प्रत्येक गोष्ट मी वाचून व्यवस्थित तुम्हाला त्याचं महत्त्व म्हणजे मिनिंग सांगितलेलंच आहे. तरी तुम्हाला काही अडचणी येत असतील किंवा काही समजला नसेल एखादा मुद्दा, तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता. माझ्या नंबरवर कमेंट्स करा यूट्यूबला, आणि तुम्ही मला तुमचे काही प्रश्न असतील तर ते डायरेक्ट कमेंटमध्ये विचारू शकताय. आणि पुढच्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच प्रकरणाचे स्वाध्याय पाहणार आहोत. ते सर्व स्वाध्याय मी तुम्हाला सोडवून देणार आहे, म्हणजे आपण घेणार आहोत ते स्वाध्याय सगळे. तेव्हा आपण भेटू. धन्यवाद.